गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता DK पाटील, प्रभाकर गायकवाड, संजय चव्हाण या बैठकीला उपस्थित होते। आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांसाठीची ही महत्त्वाकांक्षी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती। त्यासाठी 343 कोटी 68 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर आहे। मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी या योजनेचं काम करीत आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये या योजनेचं काम सुरू झालं। या कामासाठी 27 महिन्याची मुदत असतानाही अद्याप या योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही। यावरून आमदार सतेज पाटील यांनी या आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसंच मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कान उघाडणी केली। गेली 3 वर्ष या योजनेचं काम सुरू आहे, मात्र अद्यापही या योजनेचं काम पूर्णत्वाकडे गेलेलं नाही। आम्ही योजना आणली म्हणून राजकारणातून कोणी विरोध करत असेल तर त्याला धडा शिकवू आणि यापुढे काम सुरू करू देणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला। मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून योजनेच्या कामाबाबत दिरंगाई होतीये। याकडे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष होत असल्यानं प्राधिकरणाचा कारभार मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी चालवत आहे काय असे खडे बोल यावेळी सुनावण्यात आले। येत्या सोमवारपर्यंत वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून कामं सुरळीत करा, अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तुमचं गुणगान ऐकायला आम्ही इथं आलेलो नाही, तुम्ही यामध्ये राजकारण आणणार आहात काय? लोकांचा उद्रेक झाला आहे। कामाच्या ठिकाणी अधिकारी गेलेले नाहीत, केवळ कागदोपत्री काम चालू आहे। आम्हाला तुमच्या समस्या सांगू नका, कामं वेळेत पूर्ण करा, मनुष्यबळ वाढवा अशा सूचना त्यांनी केल्या। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी या योजनेला कोणी वाली नाही अशी स्थिती निर्माण झाली असून पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून लोकांच्या प्रश्नांना आम्हाला तोंड द्यावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं। उजळाईवाडीच्या उपसरपंच भाग्यश्री पारखे यांनी कंपनीनं ठिकठिकाणी पाईपलाईनसाठी रस्ते उकरून ठेवले असल्यानं आता पावसाळा आल्यावर मोठा चिखल होणार असल्याचं सांगितलं। तर उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, सामाजिक कार्यकर्ते युवराज गवळी यांनी उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी या बैठकीत केली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी वेळेत काम पूर्ण न झाल्यानं ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली असल्याचं सांगितलं। या बैठकीला पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडीचे सरपंच AV कांबळे, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, उचगावच्या सरपंच शीला मोरे, उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या सारिका माने आदी उपस्थित होते।